कोकू नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये. मी अक्षर असम घेऊन तुमच्यासाठी एक नवीन लागतो. मंडळी, काल लाईव्ह केले मी व्हिडिओ आणि जो कालपासून पाऊस पडतो आहे तो आतापर्यंत होता. आता कुठे थोडासा नाही आणि कंटिन्यू चालू होता. मी बोलते पाऊस नाही पण पाऊस पडतो आहे. तर मंडळी काय माहिती, आज वटपौर्णिमा आहे आणि सगळ्या सावित्री आणि सत्यवानांना माझ्याकडनं वटपौर्णिमेच्या खूप शुभेच्छा. आणि आज मी निघणार आहे वटपौर्णिमा करून मुंबईला. तर मडगाव LTT आपली गाडी आणि त्याने निघणारे मुंबईला. तर मंडळी, नेहमीप्रमाणे मला मुंबईचा कंटाळा येतो. मागच्या पण ब्लॉगमध्ये मी तुम्हाला सांगितलं, इकडची शांतता खूप मला आवडते. आणि मेन म्हणजे जरी रस्त्याने आपण चालत असलो ना तर बाईकचा हॉर्न नसतो एवढंच लक्ष. आणि तिकडे मुंबईत कसं सारखं हॉर्न, तो धुरू काळा असा, तो मला जास्ती आवडत नाही. पण आपल्याला नेहमीप्रमाणे जाग लागतंच. तर आज आपण कोकणामध्ये, म्हणजे माझ्या लग्नाला 3 वर्ष झाली, तर आज आपण कोकणामध्ये साजरी करतो वटपौर्णिमा. आणि सोनाली तिकडे आता तयार होईल. मी पण आंघोळ वगैरे झाली माझी आणि पप्पा आईंना घेऊन आपण जाऊया, वटपौर्णिमा साजरी करूया फॅमिलीबरोबर. कोंबडा पण ओरडला आता, त्याची पण सकाळ झाली. आणि खूप भारी वाटतं सगळे बघायला. आणि मला तर जास्त आवडतं. तुम्ही सांगा कमेंटमध्ये तुम्हाला कसं वाटतं, मुंबई आवडते का आवडतो, नक्की कमेंटमध्ये एकदा सांगा मला. परत वरडला कोंबडा. डेट नको हो ना. चालेल. गरे काढत होय. तर मंडळी, आता आलेलो इथे फणस ठेवायला आणि आज निघतोय. ही माझ्या पाठी परी आली, मला बघायला आली. तू कशाला आली? मी तुला सांगितलं ना नको येऊ. हा, तुला सांगितलेलं ना मी नको येऊ. कुठे? इकडे. तू कशाला आली? कुठे? काय कुठे? तुला राहायचं अजून गावी? इकडे बघ, तुला गावी राहायचं अजून? नाही. जायचं मुंबईला? नाही. मग राहायचंय कुठे? इथे शिर्डी. इथेच राहायचंय. चल. तुम्ही चला. मम्मी कुठे आहे? मंडळी, जी आमच्या गावी म्हणजे हारकोळ मोळात सगळी वयस्करच लोक आहेत जास्त करून. पप्पा थांबा. हा, ते चप्पल घे. थांब, लाव चप्पल. लावू? हा. ओ. ओ. आणि सगळे म्हणजे अर्ध्यापेक्षा जास्त सगळे मुंबईत असतात, जॉबला आहेत, कोणी पोलीसमध्ये, म्हणजे प्रत्येक क्षेत्रामध्ये. तर पप्पा. हां, चल. ही शेवटची पिढी आहे प्रमाणे, आणि ही शेती करणारी शेवटची पिढी आहे. मला वाटत नाही पुढची पिढी शेती करेल यावेळी. हां, आता उचलूनच घेतलं आहे. मुंबईला जाता आता कधी यायचं? ना आता कधी यायचं म्हणते. हा बघ कुठे बसलाय का, वाड्यावर बसल्या वरती. कोकू.
तर मंडळी चला निघतो आता या आपल्या हॅवन कोकणला टाटा बाय बाय करतो. आणि या आपल्या गावच्या मातीमध्ये 15 दिवस ट्रॅक्टर चालवला, शेती केली, भातशेती उकळ घातली. म्हणजे कसा टाईम गेला तो का नाही कळला मला, पण खूप मिस करीन या माझ्या स्वर्गाला. आता परत कधी येईन मला नाही माहिती. मुंबई जातात ना ती जरा घाई आहे. तरी पण व्हिडिओ घेतला खेळ उघडाय रे. अजून एक पांडव आहे तो रे ना बांगडे बांधला पाऊस आहे ना. मंडळी सगळ्या बायका पळाल्या आणि परी गेली आहे पप्पांना घेऊन गार्डन मध्ये. परी कुठे गेलेली? हा आंबावर बसून फोटो आंबावर बसायचं आहे. पकड. तर मंडळी आता पोचलोय कणकवली स्टेशनला आणि आमची खूप घाईघाई झाली आणि त्यात पप्पा आमचे आणि त्यात पाऊस आला आणि पावसामध्ये सोनालीने आई फेऱ्या मारत होत्या, बाकीचे पळाले आणि रिक्षा इथं उभी होती आमची. त्यामुळे खूप घाईघाई झाली. आणि दोघी आमच्या सावित्री भिजून फेऱ्या मारत होत्या आणि आता जाई एक आली आहे कणकवलीला सोडायला आम्हाला. सामान राहिला होय. दोघी बघ कसे चालत येत आहेत. ओके
11च्या बरोबर आहे. साध्या गाडीत चढण्याचा किंवा उतरण्याचा गाडी प्रयत्न करू नका. चलती गाड़ी पकड़ने तथा उतरने का प्रयास न करें. Do not attempt to enter or exit. खाली आहे जनरल. हा सोनाली, जनरल खाली होते. झोपली आहे जनरलला माणसं. बघे परी बाय. जा साध्या गाडीत चढण्याचा किंवा उतरण्याचा प्रयत्न करू चला आई बाय. जा जा हा जा चलती गाड़ी हात दे हात दे तथा उतरने का प्रयास न करें. Do not attempt to enter or चल. exit. रडू नको. हा चल. गाडीच्या पायऱ्यांवर प्रवास करणे आणि साध्या तर गाडीच्या मंडळी आता बाहेर निघालोय. धोकादायक आहे. कणकवली सोडली गाडीचे आता पायदानों आणि पर आई सवारी पप्पाला करना टाटा केला. तथा निघालो. चलती गाड़ी से बाहर निकलना खतरनाक है. ट्रेन मध्ये चढला झोपायचा. हा बसायचं पण नाही जरा. हा बा बसायचं नाही, झोपायचा. ते गोंडी. तर मंडळी आमची सीट कन्फर्म झाली आणि ही एक वरची मला पाहिजे होती तिकडची, तर ती मोठी आहे ना. आणि ही आमच्या पहिल्याची सीट सेपरेट. पूर्ण गाडी खाली, पूर्ण गाडी खाली आहे. तर मंडळी लगेच आता क्रॉसिंग लागली. मस्त धाव होती. मला वाटत नाही लवकर पोहोचेल एवढं. सारखं एकदा लेटच आली आहे गाडी अगोदरच, 1-1.5 तास. बघूया आता किती वाजता पोहोचते ठाण्याला. मग कशी वाटली तुला वटपौर्णिमा यावर्षी आपण गावी साजरी केली? पावसात भिजत छान. सगळे सावित्री पळाले. सगळे म्हणजे अर्धवट सांडून अर्धवट पडणं योग्य नाही. सावित्रीने तर एवढं केलं ना, आपण पावसात भिजून आपण नाही फिरणार. मजा आली ना. मी बघवतो त्यांच्याकडे पळतात का, ज्या धडाधड पळाल्या. फक्त मी आई आणि त्या काकी नाही पाहिलं, 3 जण होतं फक्त पावसात. तरी तुला काय वाटतं साधारण किती वाजता गाडी जाईल ठाण्याला? 12-1 दोन घेऊन जातोय तुकडे. एकामुळे सगळे किती आले बघा. तर मंडळी आता थोड्याच वेळात रत्नागिरी येईल आणि रत्नागिरीमध्ये पावसाचं आगमन झालंय. थोडासा काळोख पण आहे. अरे बापरे, गर्दी कसली. ते गाडीची वेटिंग आहे वाटतं. तर मंडळी आता वाजले संध्याकाळचे 6:10 आणि रत्नागिरी सोडली. म्हणजे पाऊस फुटत नव्हता मध्ये, रत्नागिरीत भेटला.
मंडळी आता उतरलोय आणि आमचा पूजा बघा 1 2 3 4 ती गर्दी. तर मंडळी गाडी आपली ना 1 तास लेट झाली आणि काहीतरी 12 का 12:30ला उतरलो. आणि सांगायचं म्हणजे RAC तिकीट होती आणि सोनाली वरती झोपलेली, मी खाली झोपलेलो परच्या बाजूला आणि डोळा लागला माझा आणि म्हणजे पडलो. सगळे बघायला लागले, सीटवरनं खाली पडलो. नंतर झोपेत असा उठलो हळूहळू, परत बाजूला जाऊन झोपलो. तर मंडळी कसं माहिती आहे 15 दिवस आपल्याला सवय झालेली आणि इथं आलो आहे कंटाळा येतो आहे. म्हणजे टाईम जातच नाही आहे, तिकडे कसा पटकन जायचं टाईम. आणि बघू आता उद्यापासून कामाला जाऊ पुन्हा एकदा. तर मंडळी तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला तर कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय, टेक केअर. आनंद राहा, खुश राहा, बाय बाय.